पोल्ट्री व्यवसाय जे करत आहे, प्रत्यक्ष पोल्ट्री व्यवसाय करणारे आणि अप्रत्यक्ष पोल्ट्री व्यवसाय करणारे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. सध्या पाऊस चालू झालेला आहे, रेनी सीजन, उन्हाळा संपला आहे आणि पाऊस चालू झाला आहे. साधारणतः पाऊस 1 महिनाभर उशिरा झाल्यामुळे आपण गाफील राहिलेलो आहोत. एक महिन्यानंतर पाऊस चालू झालेला आहे. पोल्ट्री फार्ममध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता सडनली चेंज कराव्या लागणार आहे. गोष्टी बदल करत असताना कोणत्याही फेजमध्ये तुमचा पोल्ट्री फार्ममधील बॅच असेल त्यावेळेस करावं लागणार आहे. भलेही तुमची लिफ्टिंगला बॅच असेल, मध्यांतर 20 ते 25 दिवसाची बॅच असेल किंवा ब्रुडिंग काळातील असेल किंवा तुम्हाला पक्षी येण्यासाठी ब्रुडिंग करत असेल, त्याही कोणत्याही स्टेजला तुमचा पोल्ट्री फार्ममधील बॅच असेल त्यावेळेस तुम्हाला बदल करायचा आहे. पावसाळा चालू झाल्यानंतर पावसाळ्याचं मॅनेजमेंट पोल्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतं. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या पोल्ट्री फार्मवरती येणारा जो रस्ता आहे तो क्लिअर करणं आहे. कुठे काही खड्डे वगैरे असतील तिथे क्लिअर करून पोल्ट्री फार्मवरती कनेक्टिव्हिटी करणं आहे. तुमच्या पोल्ट्री फार्मवरती गाडी ही व्यवस्थित येऊन आणि तिचं काम करून पुन्हा मेन रोडला लागली पाहिजे अशा पद्धतीने रोडचं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये जे काही लाईटची सुविधा आहे ती सुविधा व्यवस्थित पूर्णपणे तपासून घ्यायची. मेन DP-पासून पोलवरून आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये येणारी लाईट आणि पोल्ट्री फार्ममध्ये ज्यावेळी ठिकाणी तुम्ही मीटर बसवलं आहे तिथून तर पोल्ट्री फार्ममध्ये जिथपर्यंत तुम्ही लाईटचं विभाजन केलं आहे ते सगळे इक्विपमेंट, सगळ्या वायर्स आणि जॉईंट सगळे तुम्हाला एकदा तपासून घ्यायचे. जे स्विच वगैरे असतील तर ते त्यामध्ये बदल जर करायचा असेल तर ते तुम्हाला लगेच करून घ्यायचे. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस किंवा अचानक बिघाड झाल्यास त्यावेळेस त्याच्यातून मोठी हानी होत असते. त्याच्याकरता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक ज्याही तुमच्या फार्ममधल्या गोष्टी त्या सगळ्या तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात पाऊस पडतोय, पाऊस पडत असताना बाहेर ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस अचानक लाईट निघून जाते. लाईट गेल्यानंतर पक्ष्यांना जे पाणी लागतं तेवढा साठा तुम्हाला अपेक्षित साठा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. असं नाही व्हायला पाहिजे की बाबा बाहेर पाऊस चालू आहे पण आपल्या फार्ममधील पक्ष्यांना पाणी नाही आहे. त्याकरता पाणी भरण्यासाठी पर्यायी व्यवस्था ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पाऊस चालू झाल्यानंतर आपला जो पोल्ट्री फार्म असतो मुख्य, त्याला बऱ्याच ठिकाणी लिकेजेस असतात. जसे की बाहेरचे पडदे असतील, रूफचे जे काही पत्रे वगैरे असतील ते कुठे कुठे फुटलेले वगैरे असतात. ज्या ठिकाणी हुक लावलेले असतात तिथून पाणी आतमध्ये येतं. तर पोल्ट्री फार्ममधील लिटर हे कोरडं राहावं, पक्ष्यांना चांगलं वातावरण आतमध्ये मिळावं, याच्यासाठी जे काही तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये लिकेजेस असतील ते तुम्ही त्या सडनली आत्ताच बदलून घ्यायला पाहिजे. पडदे फाटलेले असतील तर ते पडदे तुम्हाला लगेच बदलणं आहे. त्या ठिकाणी बाहेरचं पाणी आतमध्ये फार्ममध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही पत्रे वगैरे आहेत पत्र्याचे वरून पोल्ट्री फार्मच्या वरून टाकलेले जिथं लिकेजेस असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी बंद करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पावसाळ्यातील बॅच काढणं सोपं जाईल. त्याच्यानंतर फार्मचा काही मेंटेनन्स असेल, तुमची भिंत, फार्मच्या बाहेरून पाण्याची नाली किंवा फार्मवरती येण्या जाण्यासाठी तुम्हाला रस्ता, फार्मच्या बाहेर ज्या ठिकाणी तुम्ही वावर करतात त्या ठिकाणी लाईट वगैरे ह्या गोष्टींची व्यवस्था करून घ्या. जेणेकरून पावसाळ्याच्या ह्या काळामध्ये ज्या ठिकाणी लपण असतं त्या ठिकाणी जंगली साप, विंचू ह्या प्रकारचे प्राणी आढळतात त्यांच्यापासून संरक्षणासाठी तुम्हाला पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूचा भाग साफ वगैरे करून त्या ठिकाणी पाण्याची नाली वगैरे करून त्या ठिकाणी तुम्हाला ते फार्मचा मेंटेनन्स तिथे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पर्यायी व्यवस्था, अचानक पाऊस जर जास्त झाला आणि तुमच्या फार्मवरची कनेक्टिव्हिटी तुटली, फार्मवरती तुमची गाडी येऊ शकत नसेल तर तो फार्ममध्ये पर्यायी व्यवस्था तुम्हाला अशी करून ठेवायची असं आहे की जोपर्यंत कनेक्टिव्हिटी क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमच्या फार्ममध्ये त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित चालल्या पाहिजे. व्यवसाय खूप चांगला आहे, जे करत आहेत त्यांना माहीत आहे, जे करत नाही आहे ज्यांना व्यवसायात यायचं आहे त्यांनाही माहीत आहे की हा व्यवसाय किती चांगला आहे. तर आपण आता उन्हाळ्यातून पावसाळ्याच्या सीजनकडे जातोय, त्याच्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट आपल्या पोल्ट्री फार्मच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टींचे बदल करून हा व्यवसाय हा चांगला 4 महिन्याचा पावसाळा पूर्ण या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद. आवाज आला.